नमस्कार मित्रांनो, आपण त्यासाठी पुन्हा एकदा मार्केट अनालिसिस व्हिडिओ उद्यासाठी म्हणजे 9 जानेवारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत आणि आपण तो व्हिडिओ ऑलमोस्ट रेडी केलेला आहे. फक्त आता मला लेव्हल्स द्यायचे बाकी आहेत. तर त्या सगळ्या लेव्हल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि उद्या कसं प्ले करायचं मार्केटमध्ये ह्या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो. त्याआधी आजच्या ज्या लेव्हल्स आहेत त्याआधी आपण त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपल्या त्या लेवल झालेल्या होत्या. ह्या बघा 6 जानेवारी मार्केट क्रॅश, 7 जानेवारी मार्केट प्रिडिक्शन सेन्सेक्स एक्सपायरी. सेन्सेक्सची त्या दिवशी एक्सपायरी होती. त्या दिवशी आपण ज्या लेवल शेअर केल्या होत्या त्या लेवल्सचं डिस्कशन आधी आपण करून घेऊया. आपण 50 मिनिट टाइम फ्रेमवर दाखवलं होतं त्या दिवशी. हे बघा मी काय बोललो होतो त्या दिवशी, निफ्टी 50चा हा विषय, सॉरी बँक निफ्टीचा, ही लेवल इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्या दिवशी मार्केट वरती चाललेलं होतं. त्यानंतर या लेवलला त्याने ऑलमोस्ट नाही म्हणता येणार, 100% ॲक्युरेसी आपली झालेली आहे आणि त्या लेवलला आपलं मार्केट थांबलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण त्या लेवल विषयी असं बोललो होतो की ह्या लेवलला जर मार्केटने डाऊन साईडला क्रॅश केलं, म्हणजे मार्केट क्रॅश होण्याचे चान्सेस त्या दिवशी आपल्याला वाटत होते, तर त्या लेवलला क्रॉस झाल्यानंतर मार्केट खालच्या लेवलला सुद्धा अप्रोच करू शकतं, नाहीतर इथनं बाउन्स बॅक सुद्धा घेऊ शकतं. तर मार्केटने आज आपल्याला बाउन्स बॅक दाखवलेला आहे. तर मी तुम्हाला त्यानंतर निफ्टी 50चाही शेअर करून देतो. त्या निफ्टी 50च्या त्या दिवशीच्या लेवल्स बघा. निफ्टी 50च्या सॉरी नाही, त्या दिवशी आपण फक्त बँक निफ्टी विषयी बोललेलो होतो वाटतं. तर बघा बँक निफ्टीने त्या लेवल सगळ्या ऑलमोस्ट प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता उद्याच्या डिस्कशन कडे वळूया. उद्या म्हणजे बँक निफ्टी. आधी बँक निफ्टीचं सांगून देतो, त्यानंतर निफ्टी 50चं सांगेल, कारण की निफ्टी 50 ची उद्या एक्सपायरी मित्रांनो. याची मी सगळ्यांनी प्रिपरेशन केलेलंच असेल. निफ्टी 50चं नसेल केलेलं तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत. तर आज वन डे टाइम फ्रेमला मार्केटचे सेंटिमेंट्स मी तुम्हाला दाखवून देतो. वन डे टाइम फ्रेमला हे बघा, मार्केट क्रॅश होण्याच्या चान्सेस मध्ये होतं, पण बघा वन डे टाइम फ्रेम मध्ये किती बाउन्स बॅक आज आपल्याला बघायला मिळालेला. ही लेवल जर क्रॉस झाली असती 49,400 पकडू आपण, ही लेवल जर खाली ब्रेक झाली असती तर मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईडला आपल्याला बघायला मिळालं असतं. पण त्यानंतर या लेवलला येऊन आपल्या मार्केटने बाउन्स बॅक दाखवलेला आहे. बघा ही वन डेची कॅन्डल आहे, म्हणजे ही जी लास्टची कॅन्डल आहे रेड कॅन्डल, ही आज एका दिवसाची कॅन्डल आहे. बघा आधी खाली त्यानंतर वर गेलेली आहे. त्यानंतर आपण याचं अनालिसिस केलेलं आणि उद्या तुम्हाला लेवल्स आपण काढलेले आहेत. आपण त्या 5 मिनिट टाइम फ्रेम आणि 15 मिनिट टाइम फ्रेमला चेकआउट करू शकतो. आणि उद्या जर तुम्हाला प्ले करायचं असेल तर तुम्ही 5 मिनिट जो टाइम फ्रेम आपण नेहमी यूज करतो तो तुम्ही यूज करू शकतात. हे बघा मार्केट मध्ये इथं सेलर्स आहेत. बघा मी तुम्हाला 5 मिनिटला दाखवतो. 5 मिनिट टाइम फ्रेमला खूप ठिकाणी सेलर्स अवेलेबल आहे आणि खूप ठिकाणी नाही म्हणता येणार, एकाच ठिकाणी आज बाहेर अवेलेबल दिसलेले आणि आज थोडंसं बाउन्स बॅक मार्केटने घेतलेला आहे. नाहीतर खूप दिवसापासून मार्केट आपलं सेलिंग मध्ये चाललेलं होतं. तुम्ही प्रिव्हियस कॅन्डल्स किंवा प्रिव्हियस डेचं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी समजल्या असतील. हे बघा इथं सेलर्स अवेलेबल आहे, इथं सेलर्स अवेलेबल आहे, इथं सेलर्स अवेलेबल आहे, इकडं मागं सेलर्स अवेलेबल आहे. तर मार्केट एवढ्या दिवसांनंतर आज मार्केटने थोडासा बाउन्स बॅक दाखवलेला आहे. तर उद्या आधी तुम्ही लेवल्स ड्रॉ करा आणि उद्या कुठल्या लेवलला क्रॉस केल्यानंतर
बाईंग साईडची अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि कुठल्या लेवलला डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाल्यानंतर कुठल्या साईडच्या आपल्याला ट्रेड बघायला मिळेल या गोष्टीचं आपण डिस्कशन लेवल्स नंतर करूया. फर्स्ट लेवल घ्या बँक निफ्टीची 50,418 83 दिसते. 2-4 पॉईंट खालीवर दिसते लेवल. मी जे सांगतो ते तुम्ही व्यवस्थित ऐकून तुम्ही पेपर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर तुम्ही लेवल ड्रॉ करू शकता. त्यानंतर सेकंड आपला रेजिस्टन्स 50,217. थर्ड रेजिस्टन्स 59,947. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या मित्रांनो 59,681. सेकंड सपोर्ट घ्या 59,391. त्यानंतर थर्ड सपोर्ट घ्या 49,035. आणि लास्टचा जो सपोर्ट आहे मित्रांनो तो आहे 48,490. 89 दिसते 19. तर आता कुठल्या लेवल पासन मार्केट अप साइडला जाऊ शकतं मी तुम्हाला हे बघा 49,947. हे बघा ही जी लेवल आहे आपली ही लेवल ज्या वेळेस ब्रेक होईल म्हणजे आपला लास्टचा जो रेजिस्टन्स मी दिलेला आहे ड्रॉ केलेला आहे. आता उद्या मार्केट गॅप अप ओपन होतं की गॅप डाऊन ओपन होतं तो वेगळा विषय. त्यानंतर जर समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं थोडंसं आणि त्यानंतर कन्सोलिडेट करत हळूहळू छोट्या छोट्या कॅन्डल बनवत या रेजिस्टन्सला जर त्याने वरती ब्रेक केलं तर आपण बाईंग साईडची अपॉर्च्युनिटी बघू शकतो. तेही थोड्याशा क्वांटिटीमध्ये. जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये मी आधीच बोलतोय की सध्या तसे मार्केटचे सेंटिमेंट नाहीये. तुम्ही हळूहळू क्वांटिटी साईड वाढवू शकता. त्यानंतर डाऊन साईडचं सांगतो. डाऊन साईडला आपण 49,681 म्हणजे ही जी लेवल आहे फर्स्ट आपला सपोर्ट म्हणजे हा लास्टचा रेजिस्टन्स आणि फर्स्टचा सपोर्ट हा जो झोन आहे त्याच्यामध्ये आपण काहीच करायचं नाही. जर हा झोन ब्रेक झाला तिथे आपला 200 मूविंग ॲव्हरेज जो आहे तो येऊन थांबलेला आहे बघा आपल्या लेवल्सला. 200 मूविंग ॲव्हरेज ब्रेक झाल्यावर एका 2 कॅन्डलचा वेट करा. त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा सेलिंगला येऊ शकतं. आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात आज तुमचा दिवस कसा गेला. आपले मस्त 2 ट्रेड खूप छान झालेले आहेत. चांगल्या प्रॉफिट मध्ये आपण क्लोज केलेले. पेपर ट्रेड सांगतोय मी ओरिजिनल जे आपण दाखवू नाही शकत. वेळ आल्यावर तेही दाखवू. त्यानंतर आपण निफ्टी 50 कडे वळूया. निफ्टी 50 वन डे टाइम फ्रेमला सेम गोष्ट घडलेली आहे. थोडासा बाउन्स बॅक मार्केटने घेतलेला आहे बघा. मार्केट या लेवल पर्यंत आलं होतं आणि तीच कॅन्डल रिव्हर्स होऊन अप्पर साइडला गेलेली आहे वन डे टाइम फ्रेमला. आणि समजा ही लेवल जर ब्रेक झाली असती तर मार्केट खूप खालच्या साइडला सुद्धा डाऊन साइडला फॉल आपल्याला बघायला मिळाला असता. तर आपण आता 5 मिनिट टाइम फ्रेमला जास्त वेळ न घेता तुमचा डायरेक्ट तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स सांगतो. फर्स्ट रेजिस्टन्स घ्या मित्रांनो 24,115. सेकंड घ्या 23,911. थर्ड घ्या 23,715. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या 23,617. सेकंड सपोर्ट घ्या मित्रांनो 23,500. त्यानंतर थर्ड घ्या 23,356. आणि लास्टचा जो सपोर्ट आहे तो घ्या मित्रांनो 23,120. आता डाऊन साइडला 23,670 म्हणजे ही फर्स्ट लेवल आणि ही सेकंड लेवल. कारण की
या साईडला जेव्हा मार्केट डाऊन साईडला जात होतं त्यावेळेस खूप लोक पुट सेल किंवा कॉल सेल करून बसलेले आहेत आणि त्यांचे स्टॉप लॉस खाली आहेत. तर मार्केट त्यांचे स्टॉप लॉस घ्यायला येऊ शकतं. आणि जर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये बाईंगची अपॉर्च्युनिटी बघायची असेल तर 23,750 म्हणजे आपली ती कुठली लेवल आहे, ती लास्ट रेजिस्टन्स. हा ब्रेक झाल्यानंतर जसं मी बँक निफ्टीला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला बाईंगची अपॉर्च्युनिटी या रेजिस्टन्सला ब्रेक झाल्यानंतर मिळू शकते. तुम्ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये करू शकता. जास्त रिस्क बाईंग साईडची सध्या घेणं चुकीचं आहे, कारण की मार्केटचे सेंटिमेंट आजही इंट्राडेच्या मानाने निगेटिव्ह आपण मानू शकतो, कारण की हा थोडासा बाउन्स बॅक आल्यामुळे उद्या तो कंटिन्यू होतो की नाही होतो ते आपल्याला कंटिन्युएशन त्याचं उद्या बघायला मिळेल. जर झालंच तर तुम्ही तुमच्या रिस्कनुसार आपल्या लेवल्स तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्यांचा लेवलचा चांगला उपयोग करून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला खरंच ही इन्फॉर्मेशन आवडली असेल मित्रांनो तर आपल्या SK ट्रेडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपलं कोणी मित्र वगैरे कोणी ट्रेडिंगसाठी त्यांना शिकायचं असेल आपल्या सोप्या भाषेत मराठी भाषेत तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक प्रोव्हाइड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो आज इथंच थांबतो. उद्या ज्या गोष्टी घडतील त्या आपल्या लेवल्सला आपण पुन्हा एकदा रिटेस्ट करू, कारण की आपण ज्या लेवल्स नेहमीप्रमाणे देत असतो त्या लेवल आपल्या कशा वर्क करतात हे आपण दुसऱ्या दिवशी त्याचं अनालिसिस सुद्धा करत असतो, की आपण ज्या कालच्या लेवल्स दिल्या होत्या त्यांनी किती % ॲक्युरसी दाखवलेली आहे, त्यांनी आपल्या लेवल्सला मार्केटने फॉलो केलेलं आहे की नाही केलेलं आहे. तर आजपर्यंत तर 95% आपल्या लेवलच्या ॲक्युरसी आलेल्याच आहेत. कधी कधी 100% येतात. ते तुम्हाला उद्या आता मार्केट कसं चालतं, जर साईडवेज असलं तर साईडवेज मार्केटमध्ये कोणाच्याच लेवल चालत नाही, आणि जर ट्रेंडिंग मार्केट असतं त्यावेळेस आपल्या सगळ्या लेवल्स फॉलो होत असतात मित्रांनो. तर आज इथंच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.